नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशनमध्ये. आणि पुण्यातला पहिला दिवस आणि आम्ही आलेलो आहोत जोगेश्वरीची मिसळ खायला. हैदराबादला सारखा इडली डोसा खाऊन खाऊन बोर झालेलो, त्याच्यामुळे झणझणीत अशी मिसळ खायला जोगेश्वरी मिसळला आलेलो आहोत आम्ही. आणि इथे आम्ही सगळ्यांनी मिसळ ऑर्डर केलेली आहे, मटकी भेळ ऑर्डर केलेली आहे आणि सानूकडून थोडंसं पाणी सांडलं. लेकरं म्हटल्यानंतर सांडा सांडी पाडा पाडी या सगळ्या गोष्टी तर नॉर्मल आहेत. त्याच्यानंतर खाणंसुद्धा सगळेजण अल्टरनेट सावीला घेत होते, मग आम्ही खात होतो. आणि सगळं झाल्यानंतर आम्ही निघालोत थेऊरच्या गणपती दर्शनाला. त्या दिवशी चतुर्थी होती आणि त्या दिवशी इतकी गर्दी होती तिथे, पण तरी पण आलो होतो, त्याच्यामुळे गणपती दर्शन तर करायचंच होतं. मग तिथे पोहोचल्यानंतर पार्किंगमध्ये अशा बऱ्याच गाड्या लागलेल्या होत्या आणि आम्ही मग बघितलं की रांग केवढी आहे किंवा केवढी गर्दी आहे, त्याच्यानुसारच आपण दर्शन घेऊया. कारण की सावी तर झोपलेली होती, इतकी गाढ झोपली होती, खूपच दमली होती, त्याच्यामुळे ती उठेल असं मला काही वाटत नव्हतं. त्याच्यानंतर समोर आलोत, इथे नारळ फुलं आणि दुर्वा घेतल्या, प्रसाद घेतला, प्रसादमधून मोदक घेतले, पेढे पण घेतले. नाही कुठले घेऊ पेढे? ज्यांच्याकडून नारळ आणि पेढे घेतले होते आम्ही तिथे चपला सोडल्या आणि आम्ही गेलोत मंदिरात. तर गर्दी भरपूर होती, सगळीकडे दिसलं आम्हाला गर्दी आहे. रांगा तर खूपच जास्त होत्या, काही सहली आल्या होत्या शाळेच्या, त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी होती. त्याच्यामुळे मग आम्ही पास काढण्यासाठी गेलो. तर तिथे आम्हाला असं कळालं की 1 वर्षाच्या आतल्या मुलीला किंवा बाळाला आणि तिच्या आईला फ्री दर्शन आहे. म्हणजे पास मला आणि सावीला नव्हतं, आमच्या दोघींनाही फ्री दर्शन होतं. आतमध्ये गेल्यानंतर फोन अलाउड नव्हता म्हणून मी फोन बंद केला आणि दर्शन घेऊन बाहेर आलोत. बाहेर मस्तपैकी बसलोत एके ठिकाणी, तरी पण अजून सावी काही उठलेली नव्हती. आम्ही मस्त थोड्या वेळ बसलोत, एकमेकांना प्रसाद दिले, प्रसाद खाल्ला आणि त्याच्यानंतर सानू मस्त इथे खेळायला लागली होती. तिला मी म्हटलं, सानू मला नारळ दे, मला प्रसाद दे. तर बघा हिनं काय केलं. मला असं दे, असं दे, हातात दे, नारळ दे. थँक्यू सानू. तर व्यवस्थित असं काहीही त्रास न होता, लहान बाळाला काहीही त्रास न होता आम्ही व्यवस्थित असं दर्शन घेतलं. नंतर जिथे चपला ठेवल्या होत्या तिथून चपला घेतल्या आणि पार्किंगच्या दिशेने जातच होतो, तेवढ्यात आम्हाला एके ठिकाणी अंजीर, चांगल्या एकदम ताजेतवाने अंजीर दिसते, तिथून घेतले आणि नंतर पुढे जाण्यासाठी निघालोत. पुढे जाताना सानू आणि सावी एकदम फ्रेश होत्या. सावीची खूप झोप झाली होती 3 तासाची, ती मस्त खेळायला लागली होती सानूसोबत, तुम्ही बघा. दमली का राणी? करायली ना. अशा पद्धतीने ह्या दोघी पण गोंधळ घालायला लागल्या होत्या. सावी सुद्धा सानूसोबत इतकी छान खेळायला लागली होती, खूप मज्जा करायला लागली होती. नंतर आलोत आम्ही बर्गर किंगला. पुण्यातला बर्गर खायचा म्हणून आलेलो बर्गर किंगला. बर्गर किंगचा बर्गर खाण्यासाठी आलोत आणि मस्त सावीला बर्गर किंगचा क्राऊन घातलेला होता. सानू तुला लावायचं बर्गर किंग, इकडे इकडे तुला हॅट लाव, ये बर्गर. मी लावू का मग? सावी मस्त तिच्या पप्पांच्या मांडीवर बसली होती. जिथं जिथं जाईल तिथे तिथं तिच्या पप्पांनीच तिला घेतलं होतं, मस्त शांत बसलेली. आणि नंतर आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी आणि पुढे आम्ही गेलो काही शॉपिंग करण्यासाठी आणि मेन म्हणजे तुळशीबागेत गेलेलो. तुळशीबागेत गेल्यानंतर एके ठिकाणी आम्हाला कशी बशी पार्किंग भेटली, नवीनच पार्किंगचं ओपन झालं होतं, तिथे पार्क केली गाडी आणि पायी तुळशीबागेत एंट्री केल्याच आम्हाला हे खूप सारे असे शंख दिसले आणि खूप जास्त छान होते, माळा दिसल्या आणि त्याच्यामुळेच आम्ही इथे समोर आलो. मलाही घ्यायचा होता माझ्या देवघरात ठेवण्यासाठी, तर आम्ही त्यांना विचारलं कितीला आहे काय आहे. कितीला देता हा छोटा? 50 ला बघा म्हणून 50 ला द्या. 120 ला 2 द्या. मग कितीला देता? 120 ला. आम्ही हैदराबादवरून आलो तिथं घ्यायला. द्या ना आता. काय 150 नाही, 120 ला 2. तू एवढा लांब आल्या म्हणून तुला द्यायची. मराठी छान बोलतात तुम्ही हैदराबादला. मराठीच येतो पण हैदराबादला राहतो. तेलुगू नाही येत, आता शिकल.
हा अशा पद्धतीने आम्ही त्यांच्यासोबत बार्गेनिंग केली. त्यांना सांगितलं आम्ही खूप दूरवरून आलो. त्या पण खूप मजेशीर होत्या आणि आम्ही पण त्यांची मजा घेतली. मस्त आम्ही दोघींनी गप्पा मारल्या आणि पुढे गेलो. पुढे एका ज्वेलरी शॉपमध्ये आलोत आणि इथे एकदम छान छान पद्धतीच्या ज्वेलरी होत्या. मीनाकारी ज्वेलरी म्हणा, सगळ्या ठुशी बिशी जे काही महाराष्ट्रीयन दागिने असतील किंवा मग अँटिक पीसेस असतील किंवा मग डायमंडचे सेट असतील, खूप छान छान ज्वेलरीज आहेत. खरंच खूप छान मार्केट आहे हा तुळशीबाग. आणि मग नंतर थोडंसं पुढं गेलोत आम्ही आणि त्याच्यानंतर अजून एक शॉप भेटलं ज्वेलरीचं. तिथं मला एक मंगळसूत्र आवडलेलं, तिथे आम्ही ते पाहिलं. मला हेच आवडलं. ते पण घेते. हे काढून दाखव. मला एक खालची नाही आवडली, ग्रीन नाही आवडली जास्त. ते रेड छान दिसते. काढून द्या ना भैया, दाखवा ना, कमी करा ना, सांगा ना व्यवस्थित. कमी नाही, रेट फिक्स आहे. दाखवा बरं लावून. छान दिसायले. मी पण सेम पीस घालून बघितलं आणि मी लॉंगमध्ये घेतलं, मला पण खूप आवडलं. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं पुढं गेलो जिथे काही किड्सचं शॉप आहे आणि मी सावीला 2-3 ड्रेस घेतले. हा ग्रीन एक घेतला त्याच्यातला आणि खूप छान छान होते इथे लहान मुलींचे पण ड्रेस. आणि सध्या बोर नाणं चालू होतं त्याच्यामुळे ब्लॅक ड्रेस खूप जास्त होते. संध्याकाळी 8च्या दरम्यान आम्ही आलो दुर्वांकूर थाळी खायला आणि नेमकी त्या दिवशी चतुर्थी होती त्याच्यामुळे मस्त असं जेवण झालं आमचं. उकडीचे मोदक भेटले आणि खूप जास्त छान असं, मला खूप आवडते थाळी खायला. भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत खुश राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.